बरीच जुनी हकीकत आहे. माझी वडील बहीण विठाबाई माणदेशातल्या निंबवडे गावाच्या लहान गावी राहत होती. आम्ही भावंड तिला अक्का म्हणायचो. अक्का, तिचा नवरा आणि लहान धाकटी मुलं असं तिचं कुटुंब होतं. नवरा निंबवड्यातच शाळा मास्तर होता, शिवाय पोस्टाचाही चार्ज त्याच्याकडेच होता. शाळा मास्तर आणि अधिक पोस्ट मास्तर असा त्यांचा जोड हुद्दा होता. अंगण, सोपा, माळी, स्वयंपाकघर अशा दगडमातीच्या माळवती घरात बिराड होतं. सोप्यात डाव्या बाजूला लहान खोली होती. हे पोस्ट. निंबवड्यातली बरीच माणसं जगायला म्हणून मुंबई, बंगलोर, मद्रास असल्या शहरात जाऊन काही बाई रोजगार करायची आणि महिन्याच्या महिन्याला काही रुपयांची मनी ऑर्डर घराकडे पाठवायची. मनी ऑर्डरचे पैसे आले, ती रक्कम अव्वाच्या सव्वा झाली की अक्काच्या नवऱ्याला काळजी वाटायला लागायची. ते पैसे ज्याचे त्याला जाईपर्यंत त्यांच्या उरावर मोठा धोंडा असायचा. पोस्टाच्या खोलीला बाहेरून कुलूप असायचं, तसं आतूनही असायचं. आतूनात काळजी घेऊन अखेर घडू नये ते एकदा घडलंच. पोस्टातली रक्कम चोरीला गेली. रात्री खिडकीचे लोखंडी गज फासकटून पोरांनी आधी लहान पोर आत सोडलं होतं. आत गेल्यावर पोरांना आतलं कुलूप फोडून कडी काढली होती. उघड्या दारातून आत जाऊन कडी कुलपात असलेली मनी ऑर्डरची रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला होता. पोलिसात वर्दी देताच तपासाची चक्र फिरायला लागली. पोलिसांचा पहिला संशय होता तो खुद्द पोस्ट मास्तरावरच. यांनीच गरजेपोटी पोस्टाचे पैसे वापरले आणि चोरी झाली म्हणून भुसका उठवली. आता अक्काच्या नवऱ्यावर तोहमत आली आणि जर त्याला गजाआड केलं तर केवढा प्रलय होईल या विचारानं माझी आई फार काळजीत पडली. आईच्या सांगण्यावरून माझा थोरला भाऊ याला भेट त्याला भेट करायला लागला. या एका घटनेनं अक्काचं घर, आमचं घर पार हादरून गेलेलं होतं. आम्ही सगळे त्या काळी माडगुळलाच राहत होतो. काही दिवस भयान चिंतेत गेले. शेवटी सत्य बाहेर आलंच. खरंच चोरी झाली होती. चोर सापडला, मुद्देमाल मिळाला. अक्काच्या नवऱ्यावरचं बालंट गेलंय. पुढं ध्यानीमनी नसताना माझी रेडिओ शिक्षणातली कोलंबो प्लॅन खाली निवड होऊन केंद्र सरकारतर्फे ऑस्ट्रेलियाला मला जावं लागलं. मेलबर्नला असताना ओंगयांगो कायुमांगी नावाच्या एका उत्साही फिलिपिनोची माझी चांगली मैत्री झाली. हा आम्हा 7 आशियाई रेडिओ अधिकाऱ्यांच्या पैकी एक होता आणि फिलिपाईननं याला या शिक्षणासाठी निवडलेलं होतं. ओंगवर बरेच स्पॅनिश संस्कार होते. त्याला काम संपलं की मजा करायची वाटायची. मला बरोबर घेऊन तो कधी समुद्र स्नानाला तर कधी सिनेमा थिएटरला जायचा. 1960 साली त्याच्याबरोबर मी काही चित्रपट पाहिले होते. त्यातला एक माझ्या अतिशय दीर्घकाळ ध्यानात राहिला. चौघं बनेल चोर बजवय्य बनून एका गरीब स्वभावाच्या खानावळ चालवणाऱ्या बाईकडे उतरतात आणि रात्री शेजारी असलेली बँक लुटतात. प्रचंड नोटांचं ओझं घेऊन त्या बाईकडेच मुक्कामाला येतात. चोरीचा माल वाटून घ्यायची जेव्हा पाळी येते तेव्हा प्रत्येकाला मनातून वाटतं की हे सगळं धन जर आपल्यालाच मिळालं तर उभ्या जन्माची काळजी मिटेल. प्रत्येकाला लोभ सुटतो. प्रत्येकातला राक्षस जागा होतो. सगळेजण एकामागोमाग एक ठार मारले जातात आणि ती प्रचंड रक्कम म्हातारी खानावळीन बाई पोलिसाकडे सोपवते. अशी ही काहीशी कथा होती. ही मनावर ठसा उमटवून गेलेली होती. केव्हा तरी अक्काच्या घरी पोस्टात झालेली चोरी आणि त्यानंतरचा गोंधळ, मी पाहिलेली काही बनेल माणसं आणि सिडनी या ऑस्ट्रेलियातल्या शहरी पाहिलेला चित्रपट यांचं अजब मिश्रण माझ्या मनात उकळलं गेलं आणि एक नाटक सुचलं, देवाच्या काठीला आवाज नाही. याचाच पुढे सिनेमा झाला. सिनेमाचं नाव होतं मुक्काम पोस्ट ढेबेवाडी. तात्यांनी साधारणपणे 35-40 चित्रपट कथा लिहिल्या. काही चित्रपट चालले, काही पडले. एकूण त्या धंद्यात तात्यांचं मन रमलं नाही. एखाद्या शेतकऱ्यानं जोडधंदा म्हणून अर्थार्जनासाठी काही कोंबड्या पाळाव्या, तसाच त्यांच्यासाठी सिनेमा होता. मात्र त्यांच्या सर्व लिखाणात समृद्ध सकस असा चित्रपट अनुभव सतत येत राहतो. प्रसंग, त्यांची रचना, गती, त्यातून ठरवलेली नेमकी दिशा आणि परिणामापर्यंतचा प्रवास हे त्यांच्या अगदी छोट्या छोट्या कथांमधनंही जाणवतं. त्या काळात पंचवार्षिक योजनांचा धूमधडाका चालू होता. पंढरपूरचे राहणारे अधिकारी दत्तारामच्या परिचयाचे होते. ते एकदा म्हणाले, पंचवार्षिक योजनांच्या प्रचारासाठी माझ्याकडे मोठी रक्कम असते, पण कार्यक्रम काय करावेत हीच पंचायत पडते. तुम्ही लोक पंचवार्षिक योजनांवर कथा लिहून त्या निमंत्रित लोकांसमोर सांगाल का? नाही, प्रवास करणं, राहणं, जेवण खाणं आणि मानधन आम्ही देऊ.
कथा सांगणं जमेल, पण पंचवार्षिक योजनेवर कथा लिहून होणं अवघड आहे हो. हा, छान छान कथा सांगा, शेवटी थोडी पंचवार्षिक योजना त्यात आणा म्हणजे झालं. बघू बघू, विचार करू. मग आम्ही तिघांनी विचार कर कर केला. आम्ही म्हणालो, माझी शाळा तपासणी ही गोष्ट सांगायला उत्तम आहे. विनोद आहे, वारंवार चकवे. गोष्टीचं नाव आहे शाळेची तपासणी. दुपारी 2 वाजायचा सुमार होता. पावसाळ्याचे दिवस. नुकतीच एक जोराची पावसाची झड येऊन गेली होती आणि काळ्या रानातून गेलेल्या पाऊल वाटेवर खच्चून चिखल झालेला होता. आणि म्हणजे अटेंडिंग ऑफिसर खांजोड्याच्या वाडीची शाळा तपासायला निघाले होते. नुकतीच त्यांनी शेगावची शाळा तपासली होती. दुपारचं जेवण मास्तरांच्या घरीच उरकलं होतं आणि मास्तरांच्या आणि गावकऱ्यांच्या सांगण्यावरून शेजारी 1.5-2 मैलावर असलेल्या वाडीची शाळा तपासायला ते निघाले होते. लोकांनी सांगितलं, कशाला साहेब सायकल नेताय? म्हणले, पाऊस पडलेला आहे, चिखल झालाय, पायी पायी जावा, ह्या इथं तर वाडी आहे. पण हे नव्यानं बदलून आलेले हा गट्याळ मुलूक काय अजून नीट माहीत नव्हता. धोत्राचा खोचा घातलेला, पायतानं काढून हातात घेतलेली, त्या चिखलातनं जाताना ह्यांना जन्म आठवत होता. भसाभस पाया आत घुसत होती. काळा चिखल तो डावा उपसून काढा होता, उजवा पाय आत जात होता. मनातल्या मनात सारखे म्हणत होते, बरं झालं सायकल नाही आणली. रिकाम्या अंगानं चाललोय तरी या चिखलाची एवढी कुस्ती खेळावी लागते. सायकल आणली असती तर ती रेटता रेटता माझा जीवच गेला असता. म्हणते बेताने एखादा डोंबारी जसा दोरीवरून चालतो तसं चालत होती. किती काळजी घेतली तरी मध्ये सारकन पाय घसरला आणि जे धबालकन खाली आपटली. ती उठून उभा राहिले तेव्हा बैलगाडीच्या बैलाच्या माग कधी कधी काळा डाग पडतो. असा डाग सगळा पडलेला. अखेर शेवटी कसे तरी धके खात खात त्या वाडीशी जाऊन पोहोचले बा. आणि अजून वाडी शिरलेलो तो भाव भाव करून धापाच कुत्री जमा झाली. ती जागच्या जागी घाबरून उभे राहिले, हाक मारायला लागले, अरे ही कुत्री कोणाची आहे, त्यांना जरा आवरा, अडे आड म्हणे. एवढंसं लहानसं गाव ते. सगळी माणसं रानामाळात कामाला गेली होती. बाया तेवढ्या घरामध्ये होती. त्याने अगं बाया कोण हाळ्या मारते म्हणून बाहेर येऊन बघितलं आणि अनोळखी मनुष्य दिसला तो अगं बाय काय ओळखीचा दिसत नाही म्हणून डोक्यावर पदर घेऊन पुन्हा जाऊन घरात बसले. पोरं लहान लहान खेळत होती, त्यांच्याकडे हात करून ह्याने विचारलं, अरे बाळानो ही कुत्री कोणाची आहे, ह्यानं जरा आवरा. तर बाळा आपली करदुड्यात बोट घालून हसतच उभी राहिली. खायला मज्जा आहे ना रे. अरे कशाची मध्यात चोपलेली कुत्री ती इकडनं धरायला येते का इकडनं धरायला येतं असं याला झालेलं. आरडून ओरडून काय उपयोग होत नाही यांनी पाहिलं आणि अखेर शेवटी एक तरवडाचं झुडूप होतं, त्याची एवढीशी चपाटी काढून घेतली आणि एखादा धीट भिकारी जसा कुत्र्याला वारत जातो ना, भाव कोण आलं की इकडं लावायचं, मागल्या बाजून आलं की इकडं लावायचं, असं करत करत वाढीत शिरलं. तात्यांचं मूळ मौखिक परंपरेतलं. ते गोष्टी सांगतात. सगळ्या लोकांना एकत्र जमवून गोष्टी सांगणं शक्य नाही म्हणून लिहितात. त्यांचं लिहिणं हे सांगणंच असतं, कागदावर गोठवलेलं. माडगुळकरांचं व्यक्तिमत्व साहित्य आणि चित्रकलेसारख्या अन्य ललित कलांपुरतंच मर्यादित नाही. ते व्यापक आहे. मानव जातीची वन्यावस्था आणि त्याच्या संस्कृती संस्कारांची प्राथमिक अवस्था याबद्दलची त्यांची जिज्ञासा खोलवरची आहे. त्यांनी एके ठिकाणी लिहिलंय, खिडकीत मी काही अश्मयुगातली अवजारं आणि हत्यारं ठेवली आहेत. माझ्या लिहायच्या खोलीला या अश्मयुगीन हत्यारांमुळं काही वेगळं परिमाण लाभावं असा माझा अंत्यस्थ हेतू आहे. शिवाय खोली या शब्दाला आणखी एक अर्थ आहे, तो विसरला जाऊ नये. ते हायस्कूलमध्ये असताना दिगंची नावाचं गाव होतं. आमच्या गावापासून जवळ 7 मैल दूर. या दिगंचीला एक जत्रा भरायची आणि जत्रामध्ये उत्तम उत्तम तमाशे लागायचे. त्यात गाणी म्हटली जायची, लावण्या म्हटल्या जायचे, वग म्हटले जायचे. ते बघायची फार इच्छा असायची. मग शाळा सुटल्याबरोबर 5 वाजता शाळा सुटायची. मग आम्ही दोन मित्र, मी आणि मळवलीकर नावाचा माझा मित्र होता, आम्ही उठून 7 मैल चालून तिथं जात असो. इथे माझे काका हे पोलीस होते, तर त्यांना कुठेही जाणं मज्जाव नव्हता, कुठेही जायला परवानगी असायची. मग ते मोठे बाकडी बिकडी टाकून आम्हाला त्या तमाशाला बसवायचे
आणि आम्ही त्यावेळेस तमाशा सगळा बघायचो, ऐकायचो. त्याच्यात खूप हसणं असायचं, गाणी चांगली चांगली असायची. आणि सकाळी पुन्हा यायचो शाळेला परत. शाळेला आमच्या औंध संस्थानातली शाळा असल्यामुळं ओम राम भीम करून सूर्यनमस्कार घालावे लागायचे आणि त्यासाठी अगदी सकाळी लवकर जावं लागायचं. तर आम्ही सगळे हजर व्हायचो आणि ते 25 सूर्यनमस्कार काढायचे असेल तर काढायचो. तर 7व्या दिवशी नाईक नावाचे आमचे हे प्रमुख मास्तर होते. ते म्हणाले, आज मी तुम्हाला आपल्या शाळेतल्या 2 महापुरुषांची ओळख करून देणार आहे. आणि बघाल कोण महापुरुष आलेले म्हणून. तर त्यांनी आमच्याकडेच बोट दाखवले, उठून उभा राहा म्हणले. हे गेली 7 दिवस तमाशा जाऊन बघतायत आणि पुन्हा सकाळी सूर्यनमस्काराला बरोबर वेळेवर येत आहेत म्हणले. एवढं जर यांनी अभ्यासासाठी केलं असतं तर किती ध्यान त्यांचं झालं असतं. मी म्हटलं की पुढे मी जो संबंध ह्याचा लेखनाचा प्रपंच केला हा बघितला असता तर मास्तांना असं वाटलं की त्यावेळेला यांनी तमाशे पाहिले, बरंच केलं. कारण पहिल्यांदा तमाशा मराठीतले रेडिओवर मी स्वतःच लिहिले. बिनबियाचं झाड आणि कुणाचा कोणाला मेळ नाही, 2 तमाशे मीच लिहिले. आम्ही स्वतः वेशांतर करून निघालेलो. वेशांतर करून निघाले. अरे वा, हा परिटवाडा. ओ या दोघांना या. राम 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 धोबीदादा. कोण गावचं पाहुणा म्हणायचं? आम्ही होय, आम्ही दूर देशचे मुसाफिर आहोत. हो, मुसाफिरी करता करता अनेक देश पाहिले, अनेक नगर पाहिली. चीन, जपान, मलाया, थायलंड, वडारवाडी, अनेक देशोदेशी जाऊ. आमचंच घर तेवढं बघायचं राहिलं होतं म्हणायचं. अरे वा, हे तुमचं घर वाटतं. भाड्याचं घर आहे. हो हो, भाड्याच्या घरात राहता काय तुम्ही? तुला काय वाटलं राजवाड्यात राहत? ये बस आणि मग काय दुसरं काय. चला, बसा बसा बसा. आमच्याशी बी बोलायला कोण नव्हतं. बस बस थांब जरा. काय नाव म्हणायचं? नाम धोबी. वा 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 वा, काय धोबी दादा, कसं काय चाललंय एकूण? चाललंय म्हाताऱ्या गोड्यावानी टिकी टिकी टिकी. का बरं इतके काय कुचमत आहे? म्हणजे काय तुमचा परटाचा धंदा काय चालत नाही की काय? काय नाही नाही, माझ्या तर कानावर असं होतं हा. की परटाचा धंदा म्हणजे एकदम सुरेख चाललेला असतो. हो हो हे, जोपर्यंत माणसं अंगावर कपडे घालणार तोपर्यंत परटाचा धंदा देशी. हो हो. आता त्यांनीच नाश सोडली आणि नाही. कापडं काढली. तसं या नगरात अजून काही केलेलं नाही. माणसं कापड घालतात, हा, कापड महाग आहे हो. कमी वापरतात. हो कमी वापरतात जरा. एक नाही तर 2 अंगरखी करतात. रुपया 1.5 रुपया खाली वारच येत नाही. हो. एक नाही तर 2 अंगरखी केल्यावर आता मला सांगा हो. परठ्याकडे दिल्यावर खाली काय घालणार? नाही नाही, सोडा त्यात मुळात महाग. अहो महाग कसला काय काय? 8 आणि दिले गोटी हात दाबले ठिस, सोडा प्यायला काय? तो सोडा नाही, मग तो सोडा श्रीमंत असणी लागतो. दिवसभर जे मायला चरत असतात आणि रात्री आण पचलंय म्हणून तो सोडा पिते. तो सोडा नाही, डोब्याचा सोडा. अच्छा अच्छा, हो महाग झालाय तो सोडा. महाग झालाय त्यामुळे पंचायत झाली आहे जरा. दुसरं काय आहे? म्हणजे अजून काय नाही म्हणजे हा सोडा तुम्ही वापरता कुठे? कपडे धुवायला? अरे एक बट्टी लावायची. भट्टी? तुम्ही भट्टी लावता? अरे परटाचा धंदा करता का गुप्ते चालवता? अरे ती बट्टी लावल्यावर मी असल्या घरात कशाला राहायला आलो?
नगरसेवक झाला असतो, आमदार झाला असतो, पाठ कुठल्या कुठं काय ही जोब्याची भट्टी लावायची सोडा महाग झाल्यामुळं. अरे जोब्याला जलम आठवतोय. मग म्हणजे या नगरीचा राजा काही नीट राज्यकारभार करत नाही म्हणे. त्या रांड्याच्याला बघितलंय कोणी? म्हणजे काय दुनियेच्या निमित्ताने तुमानी अंगरखी जर आमच्या नजर पडाला त्याला कुठलं बघायला. राजवाड्यातली कापड आमच्याकडे धुवायला येत नाही बरं. दुसरीकडे जाते लाच द्यायला पाहिजे कुठे आमची. म्हणजे राजदरबाराचे कपडे धुवायला अधिकारी लोक लाच खातात. कापडा माग एक आना घेतोय खाजगी कारभारी, तेव्हा कापडे मिळतात. ओला लाच खातोय. कोण बडवा खात नाही म्हणतेच खात. सगळे फार झाडू आल्यापासून ते शिपायापर्यंत सगळी माणसं लाच खात. ते आरोप करायचे नाही नामू दादा. तुमचा काय स्वतःचा अनुभव आहे का? अनुभव सांगतो. परवाची गोष्ट. काय झालं? मी असं नदीवर न कापड धुवून येतो. ऊन नुसतं रान 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 करते बरं. म्हणलं कुठं तरी सावलीला उभं राहा. एक वाडा पाहिला सावलीला उभं राहा. त्यात एक शिपुर्ड आलं. मला म्हणते कसं, ए दोरी इधर को खडा नाही राहिलो. अरे म्हणलं इधर को नाही खडा राहिलो मग किधर को राहिलो. म्हणलं 1 रुपया दे. या आईच्या याला म्हणलं 2 रुपये भाड्याच्या खोलीत अख्खा महिना राहतो. आज म्हणलं घटकाभर सावली तो बरं राहील, तुला रुपये देऊ. बर म्हणलं राहू दे 8 आणे दे. ए येड्या म्हणलं 4 कोड हवे तवा 8 आणे मिळत. म्हणलं 1 आणे दे. यायचं भिकारचं म्हणते माझं नाही म्हणलं. मग गेला असेल ते. कुठलं माझ्या कानावर अर्धी जळकी बिडी बघितली. मला म्हणतो ती बिडी दे. ती बिडी वडली आणि त्याने मला सावली तू बरोबर बोला. काय अरे 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 नाही आरआरच्या कानावर घातलं पाहिजे बघ. गाला गाला द्यायचा 12 बालांच्या पाठीमाग लागला. अरे मग नगरीचा राजा काय करतोय काय का नुसतं विलासी राज्य म्हणावं. त्या रांडेच्याला बघितलंय तुम्ही? काय चावलं का काय म्हणायचं. काय या गोंगडीमध्ये पिसवा झाल्या. म्हातारीला लई वेळा सांगितलं जरा ऊन दाखवत जा म्हणलं गोंगडीला. ती आहे ना म्हातारी ऐकत नाही. काढा इडी काढ. तुम्ही काय वेगळं तुमच्या धंद्याबद्दल सांगत होता तक्रारी. हो महागाई वाढली म्हणून महागाई वाढली तक्रारी करत होता. सांगतो ना तुम्हाला. हा त्या रांड्याचा दिवाळी माहिती नसते. राजाची गोष्ट सांगतो बरं. त्याला हा शिमगा कुठला कानाव जायला. लोक मोबाईल त्यात महागाई झाली, ज्वार महाग झाली. आता तू ईश्वरचा वाणी तू पांडुरंग शेठ. नाव पांडुरंग करणी यमाची बघ. आण्याचा माल 4 आण्याला विकतोय. माड्या बांधले त्याने. हा मग वर देणग्या द्यायच्या. हनुमानाचं मंदिर काढ 500 रुपये, रामाचं मंदिर काढ 1000 रुपये. आणि लोक काय म्हणतात काय दानशूर आहे, काय दानशूर. दादा हे पण तुम्हाला बरीच माहिती आहे म्हणायची. मळ धुवायचा धंदा आमचा. कुणाच्या अंगावर किती मळे तो आम्हाला नाही काढण्यात काय तुम्हाला काढा. बिडी काढा. पिढी कसली मागल्या पिढी ओढत नाही मी. मग कशाला मुसाफिरी करताय? अरे तल्लप नाही तर माणूस नाही बघ. बरं जाऊ दे. एवढी मुसाफिरी केली. फेर फिरला 2. काय गमती जमती तरी सांगा. कुठल्या गमती जमती? तुमच्या अनुभव याच गमती जमती. असं करा तुम्ही तुमच्या गमती जमती सांगा मग आम्ही आमच्या सांगतो. आमच्याकडे सांगण्यासारखं काय नाही बघा. गाण्याच्या बैलावानी झापडं बांधून लग्नात फिरणारी माणसं 30-35 वर्ष वाट पाहिली. म्हणलं आयुष्यात काहीतरी घडल. पण न्यामूच्या आयुष्यात काय घडलं. बट्टीतनं काढलेल्या कापडागत आयुष्य बघ. रंग नाही, खळ नाही. तुम्ही असं करा मुशेबल आम्हाला घेऊन चाल. नाही काय तुम्ही इतकं निर्मळ जीवन जगलाय. आणि खरं सांगू का माझं स्वतःचं मत आहे जे आपल्याला मिळालं ना त्यात माणसाने सुख माग. काय बोलणं म्हणायचं का बोलण्याचं पिल्लू म्हणायचे.
हायचं सुख मानायचं. अहो हुजऱ्यानं कुठं राजा होण्यापायी धडपडलं तर निदान कारकुंड होते. आणि जर हायचं सुख मानलं तर काय मुजरच की. म्हणजे देवाने आपल्याला परटाच्या जन्माला घातले. तो वजी वह्याचा बैल केला नाही का धुणं बडवायचा खडक केला नाही म्हणून आनंद मानायचा. काय बोलणं करताय ना. म्हणजे तुझ्या मनात असं वाटतंय काय? की आपल्या आयुष्यामध्ये असं काहीतरी सांगण्यासारखं घडावं, काही चमत्कार घडावा अगदी काहीतरी घडावाच पाहिजे. असं वाटतं. असं वाटतं नगरीचा राजाच आमच्याकडे यावा. अरे आलोय, आलाय, येईल. आणि मला मला म्हणावं हा, काय नामू दादा, कसं काय चाललंय? यावं नाव कसं आमचं चालणं असंच उठत बसत मसन वाटलं काय. त्यांनी म्हणाव नामू दादा चला माझ्या बरोबर राजवाड्यात, करतो तुम्हाला हवालदार. रांडाचं कुठलंही आहे. म्हातारे गोगडीला ऊन दे जरा लय पिसा जरा. अगदी खरं तुम्ही म्हणता. बिडी काढा. सांगितलं ना मी, दूर काढायचे धंदे करत नाही, नाही बिडीचं व्यसन आपल्याला. अरे कशाला मुशाफिरी करता राव, एवढं. हा तुम्ही पान खाता का, चालेल का तुम्हाला? पान खाता का पाण्याचा लई शोक आपल्याला. उद्या समजा आम्ही मेलो. अरे काय बोल- एक गोष्ट सांगतो तुम्हाला. उद्या समजा आम्ही मेलो आणि पान कुणी पुढे केलं, फटदिशी उठून बसू. किती घटका बर. तोंडातला येडा संपला की पुन्हा सुलभ. पानात तुम्ही ईक घालून द्या ना. नाही, काय बोलतो? ईक घालून द्या, आम्ही खातोय. आणि तुम्हाला विचारते माझं तोंड रंगलं का बघा. अरे, घ्या नामू दादा. क्या बात आहे. तुमच्या घरचं पान आणलं. या, ए वा 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 वा. सावकार. या 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 या. या माझा. हो हो. का जरा ज्यादा झालं तू भरून येतो म्हणते. नाही, काय नाही, चांगला आहे, वेगळं पानाचा विडा आहे हा. मजा येईल. हा. इलायची इड आहे काय मला. मला अशी पेन काय यायला लागली, झोप येते यायला. नाही, थकलात ना तुम्ही, दिवसभर कापड धुवायची. पण बोलत असताना झोपेनं बरं नाही. समर्थ माणूस हिरमस्त का नाही. नाही नाही, काही हिरमत नाही. तुम्हाला थकल्यासारखं वाटतंय का? हा हो हो. मग तुम्ही जाऊन आतमध्ये पडा. घ्या. चालेल. मला जरा उठवतात. हो, मी आधी उठतो. सावकाश सावकाश. या रांडाच्याला घेऊन जा. माऊलीला म्हणावं पिसवा जास्त झाले जरा. अरे म्हातारे म्हातारीचं काय झालंय. नाही, पडा तुम्ही निवांत. आंबा 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 आंबा. कोण आहे रे तिकडे? शिपाई, राहुल, आनंद, बघा इकडे या. उचला, घेऊन जा राजवाड्यावर. आजपर्यंत नगरीचा राजा आणि बाकीची लाभाची पदं काय आपणच भोगली. एखाद्या लाभाचं पद याला देऊ करू. पण हा खरा समाजवादी माणूस, समाजातला बरोदा. चला, निघावं आता आपण दुसऱ्या नगरीकडे. चला. अरे घोडा घेऊन ये शिपाई. आठवणींची एक गंमत असते, त्याला कोणतीच सलगता अशी नसते. कधी त्या रेळासारख्या उलगडतात, काही चित्र दिसतात तर काही चौकटी कोऱ्या असतात. कधी रेळांवरनं सुटलेल्या दोऱ्यांसारखा त्यांचा गुंतवडा होऊन बसतो. सगळं एकत्र मिसळून जातं, मग सुट सुट समोर काहीच येत नाही. तात्यांच्या प्रवासात आपण आता असंच केलं. मध्ये चित्रपट, कथा, कथाकथन अशी एक वेगळीच फेरी मारली. हे आकाशासारखं आहे. क्षितिजाकडे फिकुटत जाणारा निळा रंग कधी नाहीसा होतो, हे एखाद्या करकरीत रेषेनं कसं दाखवता येईल? आपण जरी तात्यांनी मांडलेल्या रंगांच्या कालखंडातून जात असलो तरी ही मिसळणी अपरिहार्यच आहे. आणि एवढं करून सुद्धा जे मांडायचंय ते कवेत घेतलंय का, ह्याचं उत्तर नकारार्थीच आहे. असो, आता आपण ग्रीन कालखंडाकडे वळूया. हा निसर्गाचा भाग. लेखकाला वाचन हे पोषण द्रव्य आहे, पण मुळात प्रतिभा नसली तर मात्र पुतळ्याला पोषण द्रव्य वापरून तो जसा सजीव होत नाही तसा वाचकही साहित्यिक होणार नाही.
या पलीकडचं एक वाचन साहित्यिकाला करायचं असतं, ते मानवी समूहाचं. मी मानव आहे आणि जे मानवी आहे ते मला परक नाही, नव्हे जे चैतन्ययुक्त आहे तेही मला परक नाही. या भावनेनं हे विशाल वाचन त्याला करायचं असतं. मी निसर्गाकडे ओढला गेलो कारण माणसाला निसर्गापासून वेगळं असं मला कधी पाहताच आलं नाही. ज्या तरुण मुलाच्या हातात कधी गळदांडी किंवा बंदूक पडली नाही, ज्यानं नदी, डोंगर, जंगलं ढुंडाळली नाहीत, त्याच्या शिक्षणात काहीतरी अपुरेपणा राहतोच.